लवकर जेव घालतो कारण 7 दिवसापासून बोल मी थकलो भगवान श्री कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये भगवंताचा जन्म झाला आणि प्रगट रूपानं भगवान परमात्मा गोकुळात आले. गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर भगवान परमात्मा हळूहळू लहानचे मोठी होऊ लागले आणि भगवान परमात्मा रांगू लागले. रंगता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं घोड्या करणं चालू केल्या. यशोदा माता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला खूप समजावायच्या पण भगवान परमात्मा घोड्या करायच्या. पहिल्या काळातल्या बाया सकाळी लवकर उठायच्या. पहिल्या काळातल्या त्याच्या घरी गाई म्हशी होत्या आणि ते काम होतं काहाचं. सकाळी उठायचं आणि मंथन करायचं. एक दिवसचा प्रसंग यशोदा मैया रई लावण्याकरता उठली आणि भगवान परमात्मा आईच्या जवळ धावून गेले आणि सांगितलं माय याच्यात जे वाजत आहे ते मला दे. यशोदा मैया म्हणली बाबा काय पाहिजे. बाबा म्हणला घुम घुम पाहिजे. देता येते का दियाची वस्तू आहे का. पुन्हा मला कृष्ण आई मला खायला लोणी दे. आई लोणी काढा भगवान परमात्म्याला लोणी देवा. भगवान परमात्मा म्हणायचे आई हे शिळ नको. लोणी शिळ होत असते मसाला मला पण भगवान परमात्मा आहे तो. भगवंताने काय केलं आई आपली कोणतीच गोष्ट ऐकत नाही म्हणून त्या डेऱ्यातच जाऊन बसला बाबा. यशोदा माता राही जावायली. लोणीत निघाल गरम पाणी टाकायले थंड टाकायले. हात फिरवला कावून लोणी निघाल म्हणून भगवंताची जवळ आले. असा भगवान परमात्मा नाटकी आहे तो. भगवान परमात्मा लीला करण्याकरता येतो. आणि यशोदा मातेला मंथन करताना कृष्ण परमात्मा त्रास देऊ लागले. त्यावेळेला यशोदा माईनं काय केलं भगवान परमात्म्याला उखळाला बांधले. भगवान परमात्म्याचं चरित्र अलौकिक आहे. याचा काय असा कायदाच नाही बापू. या बाबाचं चरित्र कुठूनही सुरुवात करायचं आणि कुठेही शेवट करायचं. कसंही सांगा कुठूनही सांगा ते गोडच लागत. कसं लागत आहे. आपण सगळेजण शेतकरी माणसं आहोत. आपण हरभरा पेराय निघलो डॉक्टर. नांगरा माग हरभरा पेरायचा. ते घरात जर बाईनं ते हरभरा पेरायसाठी नीट करायचं पोतळं काढलं तर ते पाखडता हात बसली बाई. शेतात नेल्यावर जिच्या कमरल ओटी बांधली पेरत राहते पण चलता एक दोन लाईन त्याची हाती. पुढं हरभरा निघल्यावर चला म्हणतात माय हरभऱ्याची
भाजी खोडून आलो